हलसिद्ध नाथांची भाकणूक. श्री क्षेत्र आप्पाची वाडी. चालिवणं क्रिया चालिवणं, ढोण्याच्या बाळाची मेघमाळा, आकाशाच्या फळा अमृताच्या धारा. मेघ उदंड हाय बांधा, बांधा आड बांध, शिवा आड शिव. मेघाची कावड गैर हंगामी उदंड हाय, मेघाच्या पोटी आजार हाय. द्रोणागिरी पर्वतावर देव एका पायावर उभा राहिला हाय. दुनिया न्याहळत त्याच्या मागे पुढं अंधार पडलाय बघ. कोल्हापूरचं राज्यघराणं क्षत्रिय वंशाचं हाय. 9 ती नम 7 ती भोगच बरोबर हाय. भोग पौर्णिमेला वाडी कुर्लीत खडकाच्या माळावर आसन टाकलंय. इतर निशान रचलंय. माझी विटंबना करशिला तर मातीत मिसळून जाशिला. चिंतेच्या पणात मी खेळावा लागतो. कारीच्या माळात माझी विश्रांती हाय. 33 कोटी देवांचा दरबार भरलाय. कांबळाच्या मनात फुलांच्या माळात बसलोय. पृथ्वीची घडामोड करत बसलोय. भो पौर्णिमेला माझा सोहळा निघतोय. तिरुपती बालाजीचा इथं अवतार हाय. आप्पाची वाडी तीर्थक्षेत्र शिर्डी आहे. वाडी कुर्ली इथं नाथांचा दरबार भरलाय. हलसिद्धनाथ नावाचा त्रिमुखात जय जयकार चालल. हलसिद्धनाथांची पुण्यभूमी पवित्र भूमी राहील. आप्पाची वाडी सोन्याची गाडी होईल. पिवळ्या भस्माचा हलसिद्धनाथांचा महिमा वाढत राहील. वाडी कुर्लीच्या पुजाऱ्यांना मानकऱ्यांना माझा आशीर्वाद हाय. हलसिद्धनाथांच्या मंदिराच्या बांधकामाला 33 कोटी देवांचा आशीर्वाद हाय. खडकाचा दरबार जग दुनिया बघायला येईल. धावण्याला धावीन, नवसाला पावीन. वाडी कुर्लीच्या सबिन्यात फुड पडली या तर यमलोकी जाशीला. धर्माची गादी हाय ही. धर्माच्या गादीला तुम्ही गय करू नका. राम राम करा. पिंजऱ्याला रागू भाषण करील. पहिला मोगरा शोधून जाईल. धोपून जाईल. दुसरा मोगरा मध्यम राहील. उड्डाण मारल. तिसरा मोगरा राजी बनल. तुम्ही बघाल अश्विनी भरती कीर्तीची रोहिणी. मिरग्याची बहिणी सरती रोहिणी. निघता मिरग. कुणी कोकण बंधारी कुरी मिरवल. बांधा आड बांध, शिवा आड शिव. रोहिणीचा पेरा जमा काय, मोत्याचा तुरा. साधलं तो सोबती, होय साधलं तो सोबती. हातात भाकरी खांद्यात चालू राहील. सरता मिरग, निघत्या आडता, मध्यम फाडता पेरा होईल. सरड्या आडतो निपता तरणा, मध्यम फाटाचा पेरा होईल. सरत्या आडतो निघत तरणा अलपतुर पेरा होईल. अलम दुनियाचा पेरा होईल. पुरी धऱ्याला बसल. रोहिणी पेरणी त्याच्या हातक्याची पुरवणी होईल.
देवधान्य मध्यम पिकल, राज्यधान्य उदंड पिकल, धारण धोरण जगाचे जेवण होईल. खळ्याच्या काठी 3 पावटी, मनशीला 3 पावटी म्हणता म्हणता शेरावर येईल. शेरावर म्हणता म्हणता चिमट्यावर होईल. खरी भरीव बघू उदंड पिकल, जमिनीतील धान्य उदंड पिकल, तांबडी रास मध्यम पिकल, काळी रास सुफल जाईल. मूग तूर सोयाबीन कडधान्य उदंड पिकल, सर्वसामान्य माणसाला पुरावा करल. डाळीचा भाव तेजीत राहील. पांढरे धान्य उदंड पिकल, गोरगरिबांना पुरावा करील. महिन्याचं रेशन इथनं पुढं धान्य पिकल. 1.5 महिन्याचं धान्य पिकल. तांबडी कळी मध्यम पिकल, ताजव्यातून जोकलं जाईल. धान्य दारात, वैर कोणात कोणात, वैरणीला सोन्याचा भाव येईल. सांभाळून राहा. धान्य व वैरणीची इथून पुढे चोरी होईल. कानाने ऐशीला, डोळ्याने बघशीला. गव्हाची मेंढी मध्यम पिकल, गव्हाची पेंडी मध्यम पिकून बांधा आड बांध, शिवा आड शिव. भागूबाई 7 जणी बहिणींना येऊन हलसिद्धनाथांच्या भेटीला येतील. सुख दुःखाच्या गोष्टी बोलतील, न्याहू घालतील. भंडाऱ्याचा कंटाळा काढतील. महाराष्ट्रात नदीजोड प्रकल्प येईल. दुष्काळग्रस्त भागात, होय दुष्काळग्रस्त भाग पाण्याखाली जाईल. नंदन होईल. भोळा शंकर हलसिद्धनाथांचा धावा करल. गाणं मांडल. भारत देशात समान नागरिक कायद्याचा हक्क येईल. गोरगरीब जनता सुखी राहील, आनंदात राहील. तोरण बांधतील. महाराष्ट्र राज्यात लाईट प्रकल्प येईल. लाईटीसाठी जीवन विस्कळीत होईल. सीमा प्रश्न राजकीय चर्चेत राहील. कर्नाटक राज्यात इथून पुढे मोठा गोंधळ चालेल. कर्नाटक राज्यात जलाशयाला मोठा भगदाड पडेल. कर्नाटक राज्याचा 1/4 कोसा ओस पडून जलमल होईल. निपाणी भागात मोठा गोंधळ माजल. अतिरी लोक सुटतील बाहेर. बॉम्बस्फोट घडवतील. जाळपोळ होईल. उसाच्या कांड्यांना, दुधांच्या भांड्यांना, राजकारणाला मोठी कलाटणी लागल. गाई म्हशीचा भाव गगनाला भिडल. दुधाचा भाव वाढत राहील. आई बापाला दिवसा ढवळ्या सदरा घालशीला. नदीकाठची जमीन ओसाड पडल. 12 वर्षाची मुलगी आई होईल. कानाने ऐशीला, डोळ्याने बघशीला. नीतिमत्तेचा खेळ बिघडलेला आहे. उगवत्या सूर्याला संकट पडलेलं आहे. शर्तीला बसव्या तुमचा शाप देईल. जाती धर्म बिघडून जातील. जाती धर्मात वैरत्व वाढल. वैरत्व वाढून हाणामाऱ्या होतील. धरती माता दुभंगली जाईल. धरती मातेतून भुंगे निर्माण होतील.
मनुष्याच्या जीवाला हानी पोचतील. भारताचे सैनिक मूर्तीला भिडणार नाहीत, छातीचे ढाल करतील, अखेरपणे लढत राहतील. पाकिस्तान राज्याचा चौथाही कोना काबीज करतील. भारताच्या ताबीत पाकिस्तान येईल. भारत मातेचा जय जयकार चालेल. जगातील तापमानाला धोका वाढलाय. जंगलात आग लागल. वन्यजीव, औषधी वनस्पती पृथ्वीवर नष्ट होतील. पारवं फूल सुकलं जाईल. पिवळे फूल उदंड पिकल. मोलानं विकलं पांढरं फूल मध्यम पिकल. तांबडे फूल उदंड पिकल. देवधर्माला पुरावा लागेल. लुगडी घोंगडी कपडा लट्टा काही दिवसांनी फुकाचे होईल. सरकी फुलाची मेंढी मोलाची जगात मोठे नवल होईल. मेंढीच्या पोटाला मुलगा जन्माला येईल. जगात त्याची कीर्ती होईल. मेंढीच्या मेंढपाळाला माझा आशीर्वाद आहे. मेंढी माऊली सुखाची माऊली आहे. मेंढीच्या जीवावर दाखवील. मेंढीच्या जीवावर मेंढपाळ सुखात राहील. मेंढीबाईला कलम जडले. मेंढीपासून वेगळी पैदास निर्माण होईल. मेंढीचा भाव 1,00,000च्या घरात जाईल. धनगराच्या बाळाला मेंढी सोन्याची पिवळी दिसेल. उसापोटी राज्यात आंदोलने निघतील. गावोगावो खेडोपाडी दंगा धोपा जाळपोळ होईल. मांडवाच्या दारी 3,500 म्हणशीला. 3,500 म्हणतात 3,400 वर येईल. चढेल उतरेल. 3,400 म्हणतात 3,300 वर येईल. चढेल उतरेल. तंबाखूची पेंडी कायम पिकल. बांधा आड बांध शिवा आड शिव. तंबाखूचा भाव गगनाला भिडल. तंबाखूचा बंबाखू होईल. तंबाखूपासून घर बर्बाद होईल. मांडवाच्या दारी 3,300 म्हणतात 3,200 वर येईल. 3,200 म्हणतात 3,000 वर येईल. चढेल उतरेल. बकरा कळपात लढाई करेल. मुडते पडतील दुनिया कालवेल. माईचे लेकरू माईला ओळखणार नाही. गाईचे वासरू गाईला भेटणार नाही. दुनिये धुंदकारी पडेल. वांग्याच्या झाडाला शिडी लावशीला. चालता बोलता मनुष्याचा प्राण जाईल. उशाची भाकरी उशाला राहील. माझं माझं म्हणू नका, हे भ्रांतीचं ओझं हाय. पाण्याचा बुडबुडा हाय यो. पाण्याचा कप विकत मिळेल. जाळ ताप खोकला उदंड हाय. 18 तरीच्या मनुष्या आजार होईल. आड चुकेल पण खेडा चुकणार नाही. डॉक्टर लोक हात टेकतील. आपली जागा 3.5 हात हाय. 5 बोटांनी मनुष्याचे धर्म करावा. लाकूड सोन्याचे होईल. सांभाळून राहा. गाई म्हशीला गहू घालशीला. रेड्या पाड्याला पद घालशीला. गाढवाला घोडे केलायसा. घोड्याला गाढव केलायसा. कापा कापी चेपा चेपी होईल. चैत्राच्या महिन्यात गायी माळाला जातील. 9 वर्षाची मुलगी
भ्रतार मागेल. संतांच्या भूमीत पापाचा घडा भरला आहे. दागिने पैसे मनुष्याचा घात करतील. घरातून गेलेला मनुष्य घरात परत येईल याची खात्री नाही. तांबे लोखंडे मोलाने विकाल. सोने रुपी फुकाचं होईल. चांदीचा भाव वाढत राहील. राजकारणात मोठी युगोड होईल. राजकीय नेता या पक्षातून त्या पक्षात प्रवेश करतील. कोलंड उड्या मारतील. राजकीय नेता सत्ता संपत्ती याच्या जोरावर देशाचा बाजार मांडतील. काँग्रेस राष्ट्रवादी पक्ष सत्तेपासून 4 हात लांब राहतील. राजकीय नेते या पक्षातून त्या पक्षात प्रवेश करतील. कोलांड्या उड्या मारतील. तोंडाशी पडतील. स्त्री वर्कर राजकीय मोठी बाजी मारील. ऐका बाळांनो, एका तांब्यानो राजकीय भगवा झेंडा डौलाने मिरवल. भगव राज्य राज्य करल. इतर पक्ष चिंतत राहतील. नोकर वर्ग समाज खाईल. देशात पैसा न चालणारा मनुष्य सापडणार नाही. 12ही महिने लग्न कार्य चालल. काँग्रेस पक्षात 2 गट पडून भांडणे लागतील. पंच लोक दोन्हीकडून पैसे खाऊन भांडणे लावतील. पैशाच्या जोरावर न्याय मिळणार नाही. खऱ्याचे खोटे, खऱ्याचे खरे या गोष्टी होत राहणार आहेत. महागाईचा भस्मासूर वाढेल. गोरगरीब माणसांचे जगणे मुश्किल होईल. चीन राष्ट्र भारताच्या हद्दीवर बंडखोर करेल. गुंडांचं राज्य चालेल. अतिरेकी लोक येतील. मोठा घोटाळा करून जातील. बॉम्बस्फोट होतील. दिल्लीच्या गादीला धक्का बसल. भारत पाक सीमेवर रणधुमाळी होणारच आहे. आई बहिणीच्या अब्रू लुटतील. आंतरराष्ट्रीय जगातील बाजारपेठ बंद पडल. मुस्लिम राष्ट्र उद्ध्वस्त होईल. जगाच्या नकाशावर मुस्लिम राष्ट्र पुसून जातील. 10 सेंटीमीटर कापड घालणारा मनुष्य जन्माला येईल. पुन्हा सुनामी येईल. वादळ भूकंप याची मनुष्याला हानी पोचवल. उलता पालत होईल. उष्णेच्या काठी 9,00,000 पांगड्या फुटतील. रक्ताचे पाट वाहतील. उगवता पेटल, मावळता विझल. दुनियेतील 4था कोणा ओस पडल. एक पुरुषाचा 7 बायका होतील. होय, एका पुरुषाला 7 बायका होतील. पुरुष झाडाच्या शेंडावर बसून बसल. नवऱ्याला बायको थोबाडत मारल. नदीचा नाळ मालीची नदी होईल. नदीला कुलप पडतील. नावबाई पाशी सतपण आहे. जगात मोठं एक नवल होईल. भाऊ बहिणीचं प्रेम प्रकरण होईल. लग्न कार्य होईल. भाऊ बहिणीच्या नात्याला कलंक लागेल. काळीमा फासल. भावाला बहीण ओळखणार नाही. सासऱ्याला सासू ओळखणार नाही. जगात धर्म बुडून गेलाय. पापाचा घडा भरलाय. जगात डोंगरावर एवढा पाप वाढलाय. दोऱ्या एवढं पुण्य शिल्लक उरलंय. डोंगर तरलाय. शेषाच्या फडावर धरती माता तरली या.
दिवसाआड दिवस पाप वाढत राहिलंय. कृषी मनींना मोठं संकट पडलंय. सूर्य चंद्र काही वर्षानं एकत्र येतील. दोघांची टक्कर लागेल. पृथ्वी गडद होईल. सांभाळून राहा. पृथ्वीचा करार संपत आलेला हाय. एक तारणार, कळप मारणार, कळप ताळणार, करपाळा एक हुडकून मारणार. ज्याच्या अंगी भक्ती तोच सुखानं खाणार. कोकणातला बसवा सरहद्दीवर येईल. देशातील बसव सरहद्दीवर येईल. यांची टक्कर लागेल. शिरांचा चेंडू, अश्रू थुरांचा नाळा कागदांचा. घोडा मनुष्याचा खूळ लावल. मोठे लोक दारात बसतील. कामगार लोक घरात दडून बसतील. संप हरतालाची पाळी देशावर येईल. दुनिया पेटल. काळ रात्र येईल. अकस्मात ताराट तुटतील. जंगलातील पक्षी प्राणी गावात येतील. धुमाकूळ घालतील. गावातील मनुष्य भयभीत होईल. उगवतं पेटल, मावळतं विजल. आलमता दुनियेतील कोणा ओसाळ पडल. बैलाची किंमत बकऱ्याला येईल. बकऱ्याची किंमत कोंबड्याला येईल. कोंबडा मनुष्याच्या पाठी लागेल. उसापासून रोगराई वाढत राहील. 12 वर्षाचं बालपण खेळतं राहील. 24 वर्षाचं तरुणपण कष्ट करत राहील. आणि 35 वर्षाचं म्हातारपण मनुष्याची बुद्धी जास्त आयुष्य कमी करल. माळीची नदी नदीचा माळ होईल. नदी बाईला कुलूप पडल. वीज बाईचा मोठा कलाटा होईल. जमिनीतील संपत्ती नाश पावल. स्मगलर लोकांच्या मोठ्या हत्या होतील. नागव राज्य येईल. हिजडे नाचतील. जगात मोठं नवल होईल. मुखात भक्ती भावाने भगवंतांचं नाव घ्या. हाताने काम करत राहा. धरती मातेची माप काढू नका. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी मोठा गोंधळ माजल. शेतीसाठी खून पडतील. कागदाचा घोडा मनुष्याचा खूळ लावल. दात पाडल. काळी कांडी पोटाशी धरावी. जतन करावी. घरातील लक्ष्मी दडून बसेल. रानातील लक्ष्मी पळून खेळल. 12 बाजार मोडून एक बाजार भरल. 12 बाजार फिरून एक बसवा मिळल. एक आऊत चौघात येईल. कळव्याच्या बाळात विचार पडलाय. बसव्याचे शिंगाट सोन्याचे होईल. कळव्याच्या बाळाला विचार पडलाय. बसव्याचे शिंगाट सोन्याचे होऊन बसवराजा पालखीत मिरवल. जग दुनियेत 3 राज्य आहेत. पहिला मेघराजा, दुसरा बसवराजा, तिसरा कुणबी राजा. कुणबीच्या बाळाला माझा आशीर्वाद हाय. राजकारणात तुम्ही देवाला विसरून जाशीला. मेघ राज्यात पाप धुवून जाईल. पाऊस पाऊस पाणी पाणी कालवा करशीला. उन्हाळ्याचा पावसाळा, पावसाळ्याचा उन्हाळा होईल.
धर्माचा पाऊस कर्माचे पीक होईल. पावसा अभावी पेरणीच्या ऋतूत बदल होतील. छत्रपती शिवाजी महाराज कुणाच्या तरी पोटी पुन्हा जन्माला येतील. भगवा झेंडा राज्य करेल. थराचा धोंडा थराला बसल. वस्त्र उद्योग मोठ्या अडचणीत येतील. सुताचा दलाल दिवाळ काढत राहील. 9 खंड पृथ्वी 10वी खंड काशी बरोबर हाय. 10व्या काशीत माझं दप्तर हाय. करवीर काशी माझं ठिकाण आहे. जगाचं भविष्य चाललं हाय. काळा कडवांच्या लाड्या उठतील. डोंगर पर्वत वाफळून जातील. डोंगराचा बोंगर होईल. खडकाच्या माळाला थडका घाचिला. कोल्हापूरच्या गादीला इंगोळ पडेल. कोल्हापूरच्या गादीला संकट येईल. रात्री 12च्या वेळेला नेत्रातून पाणी पडलं हाय. परमेश्वर निवाडा करल. साताराच्या गादीवर पुढं पडतील. भाकरीवरती भाजी सांभाळून खा. गोसाव्याचे पांढर हाय. गोसाव्याच्या पंढरीत एकने राहा. मी थोरला तू थोरला म्हणत बसू नकासा. लहानाचा मोठा मोठाचा लहाना होईल. ही मुंबई हायकोर्ट हाय. निवाडा करावा लागतो या. विषाचा प्याला हाय. खैराचा इंगळ हाय. लई वाईट बोराडीचा काटा हाय यो. तुमचं दुःख तुमच्या पैसे येईल. माझ्या झोळीतलं 2 शिंपी तुम्हाला देईल. करशीला शेवा तर खाशीला मेवा. काव्यांना शिवड घालील. पोटाशी धरील जतन करील. पांढरीची राखण करील. छाया धरील. गावातील इडापिडा दूर करील. 12 पलुतेदार सुखी ठेवतील. गावात रिद्धी सिद्धीने नांदतील. करीन करीन पांढरीची राखण करीन. ही अप्पाची वाडी सोन्याची गाडी हाय.